राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केलेल्या आंदोलनात आता मागे घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्यामुळे आंदोलन मागे घेतलं आहे। उद्या त्याच्यासमोर बैठक असून शेतकऱ्यांना न्याय न मिळाला तर आंदोलन आणखी तीव्र करण्याची भावना त्यांनी आज व्यक्त केली। लोकांनी सर्वच लोकांनी जे ट्रॅफिक मध्ये अडकले होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा आभार व्यक्त करतो। पण शेवटी ते सामान्य लोक आहेत। आमच्या आंदोलनाचा फटका सामान्य लोकांना जास्त वेळ बसू नये अशी आमची सगळ्यांची इच्छा होती। त्यामुळे मंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उद्या 11:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही सगळे बसणार आहोत। आता तिथे ते काय करतात, काय बोलतात हे आपल्याला तिथे बघावं लागेल। कोणाशी बोलणं झालं आणि पुढची दिशा आता काय, योगायोग म्हणा का दुर्दैव म्हणा, ज्या व्यक्तीला आम्हाला फसवलं त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री साहेबांनी पुढे करून, म्हणजे महाजन साहेबांना पुढे करून तिथं आमच्याशी बोलायला सांगितलं। महाजन साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले। त्यानंतर उद्या 11:30 वाजता अधिवेशनामध्ये आपण बसूया असं आम्हाला सांगितलेलं आहे। इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलू। उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। काय करतात, काय बघतात ते आपण बघू। शेवटी हे जे काय आम्ही केलं ट्रेलर होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो। आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे। सरकार जर घेण्याच्या कातडीचं असेल, नाहीतर कुंभकर्णासारखं स्वतःचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्याला अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काय करू शकतो। लोकांची खूप मोठी गैरसोय झाली असते आणि गरिबाची गैरसोय करणं हे आम्हाला कुठेही परवडत नाही, नाही तर आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळे कुठेही जास्तपणे आडमुठापणा दाखवू नये अशी सगळ्यांची शेतकऱ्यांची इच्छा होती। आणि जर आमच्यावर परत एकदा अन्याय झाला तर प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात इथं असणारे शेतकरी कायदा व सुव्यवस्था हातात घेतील आणि कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही मतदारसंघात, कुठल्याही जिल्ह्यामध्ये फिरून मात्र शेतकरी देणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। ठीक आहे दादा, थँक्यू।